नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। तर मित्रांनो, 22 जानेवारी हा आपल्या भारतीय राम भक्तांसाठी अतिशय गौरवाची, अभिमानाची बाब आहे आणि आपल्या रोमारोमात, मनामनामध्ये प्रभू श्रीराम दडलेले आहेत। निश्चितच प्रभू रामचंद्र हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, स्फूर्तिस्थान आणि प्रेरणास्थान आहे। स्वतःला राम भक्त म्हणून घेताना मला ही उभ्या आयुष्याची मी धन्यता मानतोय। तर या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हे काय म्हणतायत, तर चला ऐकून घेऊया। निश्चितच त्यांनी काय संदेश दिलाय तो ऐकूयात चला। मैंने आह्वान किया था 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं। आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। मैं देशवासियों से फिर अपना आग्रह दोहराऊंगा कि राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर के निमित्त देश के सभी मंदिरों में, सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं, अपना श्रमदान करें। तर मित्रांनो, या स्वर्गीय सोहळ्याची अनुभूती घेत असताना खरोखर अतिशय आनंद होत आहे। ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आव्हान केले आहे, त्याच धर्तीवर पुणे, पिंपरी चिंचवड मधील काही सामाजिक संस्था, नागरिक तसेच वारकरी बांधव यांनी देखील अशाच प्रकारचा ध्यास घेतला आहे। तर त्यांनी पिंपरी चिंचवड मधील प्रभू श्रीराम यांचा झरा जो चिखली येथे आहे, त्या झऱ्याचं पुनर्जीवित करण्याचा ध्यास या सर्व नागरिकांनी घेतलेला आहे। तर प्रभू श्रीराम यांचा जो झरा आहे, श्रीराम झरा ज्याला संबोधले जातं, त्या झऱ्याचे वैशिष्ट्य काय हे मी तुम्हाला सांगतो। तर ह्या झऱ्याचा उल्लेख जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमध्ये देखील केलेला आहे। तसेच संत तुकाराम महाराज येथे पाणी पिण्यासाठी येत असत असे देखील उल्लेख केलेला आहे। तर मित्रांनो, तर ह्या झऱ्याबद्दलची आत्ताची सद्यस्थिती काय आहे ही देखील आपण बघूया। चला तर मग श्रीराम झऱ्याचे वास्तव स्वरूप पाहताना प्रश्न पडतो की प्रभू श्रीरामांच्या आदर्श आचारसंहिताची आपण पायमल्ली तर करत नाही ना। ह्या झऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या उद्योगधंद्यांचे रसायन मिश्रित पाणी, तसेच मैला मिश्रित पाणी आणि प्लास्टिकचे ढिगारे हे झऱ्यामध्ये अविरतपणे वाहतात। हा झरा किंवा ओढा पुढे इंद्रायणी नदीला मिळतो आणि हाच तो झरा जो इंद्रायणी प्रदूषणाचा प्रमुख स्रोत बनला आहे। हीच ती इंद्रायणी नदी कित्येक वर्षापासून दूषित पाण्यानं फेसाळत आहे। पुढे इंद्रायणी भीमा नदीला मिळते आणि उजनी धरणात विलीन होते, मग तिला पवित्र चंद्रभागा संबोधले जाते। उभ्या महाराष्ट्राचे भोळे भाबडे भाविक भक्त पंढरपूर असो किंवा आळंदी येथे याच पाण्यामध्ये धार्मिक आस्थेपोटी स्नान करतात किंवा ते प्राशन देखील करतात। हेच पाणी सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरले जाते। मित्रांनो, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार का? नाही ना। प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी यावर शाश्वत काम करणे गरजेचे आहे। चला तर मग मित्रांनो, काय हे मन विषिन्न करणारे आणि अस्वस्थ करणारे दृश्य आहे। निश्चितच खरंच आपण प्रभू श्रीरामांच्या आदर्श विचारांचं, नीती नियमांचं पालन करत आहोत का? प्रभू श्रीरामांच्या धर्मग्रंथातील संहितांचं आपण पालन करत आहोत का? तर मित्रांनो, पुणे, पिंपरी चिंचवड येथील नागरिकांनी ध्यास घेतला आहे। श्रीराम झऱ्याचं पुनर्जीवित करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे। तर येत्या 21 जानेवारी रविवारी सकाळी 9 ते 12 या दरम्यान हा सोहळा असणार आहे। तर या सोहळ्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे श्रीराम झऱ्याचं पूजन, तसेच पुनर्जीवित संकल्प आपण त्या दिवशी करणार आहोत। तर परिसरातील जे कोणी ढोल पथक असतील, तसेच टाळ मृदुंग यांचे मंडळ असतील, यांनी देखील या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित राहणं गरजेचं आहे। तसेच आपण या सोहळ्याची संपूर्ण माहिती पुढील इमेजमध्ये बघू शकता। त्याचप्रमाणे गुगल मॅप लोकेशन कशा प्रकारे सर्च करायचं ते देखील माहिती दिलेली आहे आणि स्वयंसेवकांचा देखील नंबर दिलेला आहे। तर आपण त्यांना संपर्क करून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा।
मित्रांनो, सदर बॅनर इमेजमध्ये सर्व माहिती दिली आहे. ही एक सामाजिक जबाबदारी समजून पिंपरी चिंचवड पुणे येथील नागरिक तसेच सामाजिक संस्था आणि देहू आळंदी देवस्थान ट्रस्ट यांना देखील मी आवाहन करते की त्यांनी देखील या मंगल कार्यात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संयोजकांचे मोबाईल नंबर आणि श्रीराम झऱ्याचं ठिकाण याबद्दल माहिती दिली आहेत. तर चला तर मग मोठ्या संख्येने सहभागी होऊया. जय श्रीराम. धन्यवाद मित्रांनो.